नमो देवे महादेवे शिवाय सततं नमा नमा प्रकृतिभद्राय नियतां प्रणतास्मतां कुलदैवता कुलदैवतेची उपासना म्हणजे हा मंत्र. एक लक्षात ठेवा, नमो देवे महादेवे प्रत्येक कुलदैवतेचा हा मंत्र आहे. न विसरता कुलदैवतेचं रोज आपल्याला कुंकू लावायचंय आणि मस्तिष्क शांत राहावं म्हणून मस्तिष्काला कुंकू लावायचंय. प्रत्येकाने म्हणजे आपल्या शरीराची पूजा, आपल्या शरीराची पूजा होती. बघा, एखादी गाडी घेतो आपण, पूजा करतो, दागिना घेतो, जास्त दिवस टिकावा, कापड, पैठणी, साडी, शालू, हळद कुंकू लावतो आपण. पण आपल्या शरीराची कधी आपण पूजा कधीच करत नाही हो. पूजा म्हणजे शरीराची म्हणजे काय तर आपल्या कुलदैवतेचं कुंकू हे या इथे लावायचं, कपाळी बारीक, आणि या इथे मस्तिष्काला लावायचं. पण आपण विचार करतो कलियुगात लोक काय म्हणतील. अरे काय, लोकांसाठी जगायचंय. जो मनुष्य हा विचार करतो तो कधीच पुढे कधीच जात. आपल्या देवीचं कुलाचार, कुलदैवता, घराची गाडी घसरू देत नाही. म्हणजे मस्तिष्क ठिकाणावर ठेवणारी, आपलं डोकं बुद्धी स्थिर ठेवणारी म्हणजे कुलदैवत. पत्नीशी किती वेळ बोलावं, मुलांशी किती वेळ कसं वागावं, दोन पैसे या क्षणाला कसे मिळवावे, ही जी बुद्धी आहे ही कुलदैवता. तुम्ही कुंकू लावा थोडस इथे, मस्तिष्काला लावा इथे, आणि मग रात्री विचार करा दिवस कसा. न विसरता नवीन वर्षानिमित्त संकल्प आपल्याला सोडायचा आहे. आता आपण आपल्या विषयाकडे जाऊ. भगवंताला मनुष्याची महानता खरंच माहिती आहे. देवाला, भगवंताला, ज्याचा कधीच नाश होऊ शकत नाही, तो आत्मा मनुष्यात आहे. तो जो आत्मा, जो प्राण आहे तो अंगठ्या एवढा असतो असं गरुड पुराणामध्ये उल्लेख आहे. एवढी मनुष्याची महानता, तरी मनुष्य दुःखी. अरे काय, मनुष्याचं शरीर आहे अब्जाधीश कोट्याधीशापेक्षा भारी. ते कसं? जर तुम्हाला एक 10 लाख रुपये दिले आणि तुम्हाला म्हटलं दिवसभर डोळे बंद ठेवा, कधीच नाही. तुम्ही 1 तास डोळे बंद ठेवा डोळे, तर बघा तुमचा जीव घाबरावी. आणि ते डोळे बंद करून दिवसभर तुम्ही काम करा. काय सुंदर डोळ्यांनी दिसतंय. अहो हे काय शरीर आहे. खरंच जिभेला काय चव आहे. मसाल्याची भरलेली वांग्याची भाजी, नाही तर एखादं कुठलाही पुलाव शिजवा, काय त्या जिभेला चव आहे. काय डोळ्यांनी तुम्हाला सुंदर दिसतंय. काय तुमचं शरीर आहे. तरी कुलदैवतेचं तुम्ही कुंकू लावत नाहीये. आणि मग व्यसनाला विळखा बसतो. गुटखा काय, सिगरेट काय. ही देवी तुम्हाला बुद्धी देईल. जर परमेश्वराचं तुम्ही नाम स्मरण केलं. एखादी बाई जर स्वयंपाक करतीये, स्वामी समर्थ जप किंवा कुलदैवतेचा जप, स्वयंपाक अतिशय सुंदर. पापड बनवताय, कुरड्या बनवताय उन्हाळ्यामध्ये, मंत्र म्हणा तुमच्या कुलदैवतेचा, आणि मग बघा कधीच अडचणी येणार नाही. पण श्रद्धा, तरी मनुष्य दुःखी. एक दिव्य व योग्यतेचे बीज म्हणजे मनुष्य आहार विहार
शरीराला खरंच. आता एक तुम्हाला उदाहरण देतो. एखादा किडा किंवा एखादा ढेकून किंवा एखादी मुंगी किंवा एखादा कुत्रा कुठेही जाईल, किडा मुंगी कुत्रा कुठेही जाईल, कोणावरही त्रास देऊन तो भुंकेल कुत्रा. पण मनुष्याचं तसं नाहीये. विवेक बुद्धी दिली आहे देवाने. आपल्याला काय दिली? विवेक बुद्धी मनुष्याला दिली. आपण हे घर बनवू शकतोय, आपण खुर्ची टेबल बनवू शकतोय. कुठलाही प्राणी कोर्टामध्ये जाऊन केस करू शकत नाही, म्हणजे एवढी त्याला बुद्धी नाही. एखादा वृक्ष, एखादं झाड खोटं बोलणार नाही, म्हणजे त्याला तेवढी ती बुद्धी नाही. पक्षी, एखादा पक्षी जमीन मागणार नाही, कारण बुद्धीच नाहीये. मनुष्य कोर्ट केस करू शकतो, खोटे बोलतो, चोरी करतो, परंतु व्यभिचार एवढे करून तो श्रेष्ठपणा दाखवतो. हा कलियुगाचा नियम आहे. लोकांचा दोष. नामस्मरण करा, कधी अविचार येणार नाही. या कलियुगात आपल्याला नामस्मरण करून मनुष्यासारखं राहायचं, कलीसारखं राहायचं नाही. कलियुगामध्ये कली म्हणजे राक्षसी वृत्ती. आपण नारायण परमेश्वरापर्यंत पोचू शकतो. वेळ गेलेली. नामस्मरण सर्वश्रेष्ठ. पण दिवसभर तुम्ही पोथी वाचत बसले तर तुम्ही कमवणार काय? मुलाबाळांना काय खाऊ घालणार? परमेश्वराने या कलियुगात सत्ययुग, द्वापरयुग, त्रेतायुगामध्ये दिवसभर पोथी वाचून पुण्य कमवावं लागायचं. प्रत्येक एपिसोडला मी सांगितलेलं आहे. पण या कलियुगामध्ये जर पोथीला नमस्कार केला तर वाचण्याचं फळ खरंच मिळणार. प्रसन्न चेहरा ठेवायचा आहे की समोरच्याला वाटलं पाहिजे की एवढं या सवाष्णीला संकट आहे, एवढं त्यांना दुःख आहे, तरी बघा चेहरा किती प्रसन्न आहे. घरामध्ये होकारार्थी ऊर्जा. घराचा ओटा अग्नी, अग्निदेवता म्हणजे गॅस कुठल्या दिशेला आहे? अन्नपूर्णा देवीचं तोंड कुठल्या, मुख कुठल्या दिशेला आहे? घराचा दरवाजा, वास्तुशांती, घर भरणी, त्याच्याबद्दल आपल्या काय चुका झालेल्या आहे. चारी पाची ज्या रूम असतात त्या ठिकाणी शुद्धता म्हणजे स्वयंपाकघर, त्या ठिकाणी वास्तुपुरुष आहे का? बैठक रूम मध्ये, बैठक रूम मध्ये असेल तर अशांतता, हजारो लोक येतात जातात. शुद्धता फक्त स्वयंपाकघरात. वास्तुपुरुष वास्तू घर भरणीच्या वेळेस स्वयंपाकघरातच पाहिजे. मग तो नाही येत, मग त्याच्यासाठी काय करावं? संपर्क साधायचा आहे. अनेक अडचणी, पण त्या सोडून घ्यायच्या. आपल्याला वेळ नाहीये. संपर्क साधायचा आहे. आयुष्यातला थोडासा वेळ काढायचा आहे. आणि जन्मकुंडल्या आज नवीन वर्षानिमित्त आपण सुरुवात करायची, पाहून घ्यायची. आणि या वर्षी आपले वास्तुशांती, घरभरणी झालीच पाहिजे, नवचंडी झालीच पाहिजे, मुला मुलींचे लग्न झालेच पाहिजे आणि आपल्या कामाला स्पीड आलाच पाहिजे. त्याच्यासाठी संपर्क साधायचा आहे. लक्षात ठेवा, कागद पेन घ्या आणि म्हणा 9822 लिहून घ्यायचा आहे. फोन नंबर, मोबाईल नंबर 9822 31 51 आणि 34 हे लक्षात ठेवा. आणि घर बसल्या आपण माहिती घ्यायची आहे. 9822 31 51 आणि 34 आणि संपर्क साधून नवीन वर्षाला आज सर्व आड झटकून आपल्याला पुढे जायचंय, हे लक्षात ठेवायचंय. कुठल्या राशींना त्रास आहे मागे मी सांगितलेलं आहे, पुढे एकदा सांगतो. सिंह राशीनी मौन व्रत पाळायचे. 7.5 उतरतीये.
परंतु दिवा जसा भडकतो तसा तो त्रास थोडा जास्ती शेवटी आहे. तूळ आणि कन्या राशीने शांत राहायचंय. 7.5 चालू आहे. 9 डिसेंबर पासून मीन राशीला त्रास चालू झालेला आहे. कर्क आणि वृश्चिक रास त्याला त्रास आहे. बाकीच्या राशी आनंदात आहे. मग ज्यांना त्रास आहे त्यांनी मुख्य महत्वाचं आणि मुद्द्याचं बोलायचं बाकी. मग त्याची प्रखरता कमी करण्यासाठी संपर्क साधा. उद्या भेटू. नमस्कार.